जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2023 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन-ई-पी पॅटर्न 2020 मधील इन्फ्लेशन अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स याबाबत तुम्हाला अद्ययावत माहिती भेटेल. चला तर मग आपण सुरुवात करूया, या विषयाची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इन्फ्लेशन अकाउंटिंग अँड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या विषयासाठी एकूण 4 क्रेडिट आहे. विद्यापीठाची परीक्षा 3 तासाची होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 100 मार्क असतील. त्यापैकी या विषयासाठी एकूण 100 मार्क असतील. या विषयाला इंटरनल 30 मार्क आहे. तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 70 मार्कांची होणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला एकूण 40 मार्क लागतात. त्यापैकी इंटरनलला तुम्हाला 30 पैकी 12 मार्क लागतील. तर युनिव्हर्सिटी एक्झामला 70 पैकी 28 मार्क तुम्हाला लागणार आहे. ओके. या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त इंग्रजी माध्यमातून येणार आहे. क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला चार टोटल 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न फक्त तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही 5 क्वेश्चन आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ अशा 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर पॅटर्न दिसत असेल. इतर विषयांपेक्षा या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा वेगळा आहे. ज्यातील पहिला प्रश्न आहे फिल इन दी ब्लँक्स. ऑल चॅप्टरवरती 6 मार्काला फिल इन दी ब्लँक्स विचारले जातील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर आधारित 16 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन 16 मार्काला आहे. चॅप्टर नंबर 3 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन नंबर 4 ला तुम्हाला 16 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर 16 मार्काला विचारला जाईल. ओके. तर क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर फर्स्ट 16 मार्काला तुम्हाला विचारला जाणारा आहे. ओके. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे. आता इथे क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स अशा टोटल 5 प्रश्नांपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. म्हणजे 16 64 मार्क होतील आणि 6 मार्क पहिल्या प्रश्नाला असे मिळून 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. ओके. सो या ठिकाणी पहिला जो काही प्रश्न आहे तो आहे पहिला जो काही ब्रॉड क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर पहिल्यावरती क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये विचारला जाणारा चॅप्टरचं नाव आहे इन्फ्लेशन अकाउंटिंग. यामध्ये तुम्हाला डिफाईन द टर्म ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग अँड एक्सप्लेन द मेथड्स ऑफ अकाउंटिंग फॉर इन्फ्लेशन. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड आहे व्हॉट इज इन्फ्लेशन अकाउंटिंग, एक्सप्लेन द रोल ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 3 डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन किंवा त्याला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर आधारित तुम्हाला विचारला जाईल, ज्याचं नाव आहे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. 16 मार्काला प्रश्न आहे. त्यातून एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड फॅक्टर्स इन डेव्हलपिंग HRA इन अँड ऑर्गनायझेशन. HRA म्हणजे ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इन अँड ऑर्गनायझेशन किंवा एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे सोशल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. हा 3 नंबर चॅप्टर आहे, जिथे क्वेश्चन नंबर 4 ला 16 मार्काला प्रॅक्टिकल ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज सोशल अकाउंटिंग, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह, ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन. पुढे आहे एक्सप्लेन द सोशल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस इन इंडिया. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5 जो डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन हा चॅप्टर नंबर 4 वर आधारित आहे 16 मार्काला, ज्याचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. ज्यामध्ये एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अँड राईट अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन. ओके. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात असे 10-12 फॅक्टर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची कन्सेप्ट तुम्हाला इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशनच्या सहाय्याने तुम्हाला लिहावी लागेल. पुढे आहे राईट अबाउट अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजे जर त्याचे कन्सेप्ट नाही विचारली तर तुम्हाला जर नुसते फक्त फॅक्टर विचारले तरी तुम्ही कन्सेप्ट आणि फॅक्टर्स असे एकत्रित मिळवून घेऊ शकता.
पुढे आहे क्वेश्चन नंबर 6, जो प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर फर्स्ट वरती 16 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. जसे की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द स्टेटमेंट शोइंग द प्राइस चेंजेस अंडर CPP मेथड किंवा असर्टेन कॉस्ट ऑफ सेल आणि विचारलं जाऊ शकतं क्लोजिंग इन्व्हेंटरी ॲज पर CPP मेथड अंडर FIFO. ओके, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.